औसा येथे भारतीय जनता पार्टी व शिवसेना शिंदे गट यांच्या वतीने औसा नगर परिषदेवर निषेध मार्च करत निवेदन देण्यात आले. सविस्तर माहिती. औसा शहराचा सर्वांगीण आणि नियोजनबद्ध विकास व्हावा, नागरिकांना उत्तम मूलभूत सुविधा मिळाव्यात, तसेच वाढत्या लोकसंख्येला अनुरूप शहरी सोयीसुविधा उपलब्ध व्हाव्यात, या उद्देशाने औसा शहर विकास आराखडा मंजूर करण्यासाठी आमदार अभिमन्यू पवार यांनी सातत्याने प्रयत्न करून शासन स्तरावर पुढाकार घेतला आहे. या आराखड्यामुळे शहरातील वाढीव वस्त्यांना रस्ते, वीज, पाणीपुरवठा, जलनिस्सारण, आरोग्य व शिक्षण यांसारख्या मूलभूत सुविधा उपलब्ध होणार आहेत. मात्र या जनहिताच्या आराखड्याला आणि औसा शहराच्या विकास कामांना काही स्वार्थी प्रवृत्तींकडून जाणून बुजून विरोध करण्यात येत असल्याचा आरोप भाजप व शिवसेना शिंदे गट यांच्या वतीने करण्यात आले व माजी नगराध्यक्ष अफसर शेख यांनी यापूर्वी अनेक विकास कामांना वेगवेगळ्या मार्गांनी अडथळे निर्माण करून शहराच्या प्रगतीला खीळ घातल्याचा आरोप भाजप व सेनेच्या वतीने करण्यात आला व तसे माननीय मुख्याधिकारी नगर परिषद औसा यांना निवेदन देण्यात आले आहे. इंडिया स्टार न्यूज 9 मराठी, महाराष्ट्र, औसा. माजी नगराध्यक्ष, पाणीवाला, राशनवाला याच्यासमोर आपण कधी म्हणजे आपण म्हणतो ना कशाला चिखला दगड टाकायचा, पण आता परिस्थिती अशी झाली की चिखल कमरेपर्यंत यायची वेळ आली, मग आपण गप्प बसणार नाही. नुसतं राष्ट्रवादी नाही, नुसतं अफसर नाही, याच्यात काँग्रेस बी अफसर सोबत सहभागी आहे. बाईट मध्ये घ्या तुम्ही. काल एकट्या अफसरनं निवेदन दिलं नाही, काँग्रेसवाल्यांनी सुद्धा या ठिकाणी काल येऊन शहर विकास आराखड्याची जी प्रशासनाची बैठक होती त्या बैठकीला इथं येऊन विरोध दर्शवला. खरं तर सगळ्यासमोर मी एवढ्यासाठी थोडा वेळ बोलणार आहे. आपल्या सगळ्याला शहरवासियांना सुद्धा या माध्यमातून कळलं पाहिजे की ह्यानं जो ड्रामा सोशल मीडियावर चालू केलाय ना, हा फक्त ड्रामा स्वतःच्या फायद्याचा कसा आहे एवढं तरी गणित घालून हा सगळा ड्रामा करायचा प्रयत्न यांचा चालू आहे. आता तयारी आमची आहे. मी या माध्यमातून त्याला आव्हान देतो, कुठल्या बी चौकात म्हणलं तर किल्ल्यापाशी किल्ल्याच्या पुढे तिकडे पॉवर हाऊस पाशी स्टेज मार, मी येतो तयार बोलायला. स्टेज मारून जनतेच्या समोर आमना सामना होऊ दे, मग त्यावेळेला आपण बघू काय होतंय. या माध्यमातून मला सांगायचंय, काल नगरपालिका, नगर रचना असे विविध विभागाच्या माध्यमातून शहर विकास आराखड्याच्या बाबतीत या ठिकाणी नगरपालिकेमध्ये एक मीटिंग ठेवली होती. काय केलं त्याने येऊन आला, इथं निवेदन दिला आणि मीटिंग रद्द करा म्हणून सांगायचं काम काँग्रेस आणि राष्ट्रवादीने या ठिकाणी येऊन केलंय. मला समस्त औसेकरांना या माध्यमातून सांगायचंय की ज्या वेळेला शहराचा विकास आराखडा तयार होत असतो त्यावेळेला जर काँग्रेस आणि राष्ट्रवादी या ठिकाणी येऊन जर शहराच्या विकास आराखड्याला विरोध करत असतील तर ह्यांच्या मनामध्ये आणि पोटामध्ये किती पाप दंड हे लक्षात घ्या मित्रांनो. आमचे वय 11 महिने आता सांगितले की ह्याला अडवण्यासाठी यांचा उद्देश काय होता. शहराच्या आजूबाजूला ह्यांनी नवीन वस्तीच्या अलीकड पलीकड एवढ्या जागा घेऊन ठेवलेत. कुठेतरी या शहर विकास आराखड्याच्या माध्यमातून जर खरंच एखाद्या प्रॉपर्टीवर रिझर्वेशन जर पडलं तर 10-20 कोटी रुपयाचं आपलं नुकसान होत आहे. म्हणून ही त्यांचा आटापिटा चाललाय. इथे येऊन त्यांनी शहर विकास आराखड्याच्या बैठकीला या ठिकाणी विरोध दर्शवण्याचं काम केलं. ही शहर विकास आराखड्याची बैठक म्हणजे आहे काय नेमकं. अरे ह्याला लाज तर वाटली पाहिजे या काँग्रेसवाल्याला, राष्ट्रवादीवाल्याला. इथे येऊन बैठक रद्द करण्यासाठी निवेदन करतात. मला या माध्यमातून सगळ्या औषधकाराला सांगायचंय की शहर विकास आराखडा हा आज नाहीये होत. या शहर विकास आराखड्याची पहिली बैठक
जनरल बॉडीची बैठक 2023 मध्ये नगरपालिकेमध्ये झालेली आहे आणि ही 2023 मध्ये प्रशासनाच्या माध्यमातून शहर विकास आराखड्याची बैठक झाली आणि ही बैठक होऊन पुढे ह्याचा एक कालावधी ठरलेला असतो. मी सगळ्यांना औषधकारांना या माध्यमातून सांगतो की शहर विकास आराखडा तयार करणे 2023 पासून त्याचा एक कार्यक्रम ठरलेला असतो आणि त्याची मुदत असते. ती मुदत असते 3 वर्षाची मुदत असते मित्रांनो. त्या 3 वर्षाच्या मुदतीमध्ये हा पूर्ण शहर विकास आराखड्याचा प्लॅन तयार करून शासनाकडे सादर करावा लागतो. परंतु हेच सांगतंय शहराची हातवाड मी करून आणली स्वतःची पीर बनवून घेतोय. बनवून पीर मोठी झाली त्याची त्याला ही कळलं गेलंय. अफसर नगर म्हणून घेतोय तिथला अफसर नगर जर तिला त्याच्या आईला निवडून बघितले या पूर्ण शिरून जाऊन मिळाले, सारवयाला जाऊन मिळाले, इकडे उमरग्याला जाऊन मिळाले. आणि इथं तुम्ही ज्यावेळेस या शहराचं डीपी प्लॅन मंजूर करत होतो त्यावेळेला तुम्हाला अफसरनगर मध्ये घ्यायला का लाज वाटली? कारण एवढ्या मोठ्या बिल्डिंगा, एवढ्या मोठ्या संस्था, एवढ्या मोठ्या जर ह्या शहराच्या कळवण नगरपालिकेच्या जर ह्याच्यामध्ये हाती आल्या तर काय होईल? ह्याच्यावर भरमसाठ टॅक्स होईल. हा सामान्य औषधकाराच्या टॅक्स वर हा वेगळ्या औषधाच्या हद्दीच्या बाहेर राहण्याचा प्रयत्न करतो. त्याचं उत्तर त्यांनी आपल्याला दिलं पाहिजे, औषधाच्या जनतेला दिलं पाहिजे. त्याचं कारण असं आहे की ज्या वेळेला एवढ्या सगळ्या संस्था आणि स्वतंत्र राहतं घर आणि एवढ्या मोठ्या प्रॉपर्टी हद्दीच्या बाहेर ठेवण्यामागचा त्यांचा उद्देश काय हे औषधकाराला सुद्धा या ठिकाणी त्यांनी उत्तर दिलं पाहिजे.